अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। रायगडमधील शिवसेनेचे सर्व आमदार डीपीटीसी बैठकीला अनुपस्थित। आजच्या बैठकीची रायगडमधील कुठल्याही आमदाराला माहिती नव्हती। शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया। भरत गोगावलेंना रायगड जिल्हा नियोजनाच्या बैठकीला बोलावलं होतं, पण ते आले नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। तर रायगडावरील कार्यक्रमावरून बैठकीला न गेल्याचं गोगावलेंचं स्पष्टीकरण। आज पालकमंत्री पदाबाबत बैठक नव्हती। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा लवकरच सुटेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडून मुंबई जिल्हा नियोजन समितीबद्दल बैठक। मुंबई शहर ठाणे जिल्हा नियोजनासंदर्भात शिंदे आणि अजित पवारांची बैठक। आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली हे माहिती नाही। जिकडे आपत्ती येते तिथे मात्र एकनाथ शिंदे असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी केलेल्या योजना फडणवीस बंद करत आहेत, यावर शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य। पुण्यात वंचित बहुजन आघाडी, रिपाई आणि भीम आर्मीचं राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन। सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वंचित आक्रमक। राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगताप देखील आक्रमक। सोलापूरकर जिहादी लोकांच्या संपर्कात असतील, सोलापूरकरने बोलताना संयम राखावा, संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। राहुल सोलापूरकरनं डॉक्टर आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल। सोलापूरकरनं आंबेडकर ब्राह्मण होते याबाबत पुरावे सादर करावे, अन्यथा कारवाईला सामोरं जावं। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा इशारा। राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याचं मालेगावात पडसाद। आरपीआय कार्यकर्त्यांनी सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं। सोलापूरकरला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। परभणीच्या प्रकरणावरून आव्हाडांनी मोर्चा काढावा, सुरेश धस यांचं आव्हान। तर अक्षय शिंदेचं गुणगान गाणाऱ्यांकडे काय अपेक्षा करणार, धसांची आव्हाड यांच्यावर टीका। धाराशिव आणि पुण्याच्या मोर्चामध्ये मी सूर्यवंशी कुटुंबाबाबत बोललो, माझ्या अपूर्ण वाक्यावरून ट्रायल चालवली जाते। व्हायरल व्हिडिओवर सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकण्याचंच समजतं का, सुरेश धस यांचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणी पॉझिटिव्ह बाजू घेतली आहे, धस यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले। मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। हत्येतील सर्व आरोपी वाशीच्या हद्दीमध्ये गाडी सोडून पळाले होते, पोलिसांना हे माहिती हवं होतं। संतोष देशमुखांच्या हत्येतील नव्या सीसीटीव्हीवरून धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये 127 शस्त्र परवाने रद्द, पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दणका। मुंबादेवी मंदिर परिसरामधील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प कंत्राटदारांच्या हिताचा। भाजपच्या कंत्राटदारांसाठी पार्किंग इमारत बांधली जाते। आमदार आदित्य ठाकरे यांचा आरोप, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा काम करू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ महाविकास आघाडीचं आंदोलन। सोयाबीन आणि भुईमुग खरेदीच्या मुदतवाढीसाठी आंदोलन। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखडे, निलेश लंके आंदोलनात सहभागी। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण। माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची आज एसीबी कार्यालयामध्ये चौकशी। चौकशीसाठी नाईक दाम्पत्य एसीबी कार्यालयात। मूळ कागदपत्रांसह वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची चौकशी होणार। रणवीर अलाहाबादियाची पोलीस चौकशी सुरू। मुंबई पोलिसांच्या पथकाकडून अलाहाबादियाच्या घरी चौकशी। एका कार्यक्रमातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर। आज दिल्लीमध्ये एका सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार। महाजी शिंदेंचे वंशज ब्रिटिशांना सामील झाले असा इतिहास। महाजी शिंदे पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड। 2 शिंद्यांमधील काय साम्य ते शोधावं लागेल, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। आरोप झाला की राजीनामा घेणं काँग्रेसची चुकीची प्रथा। भाजप खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर टीका। माझ्यावर देखील आरोप झाल्यानंतर काँग्रेसनं राजीनामा घेतला, चव्हाण यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शुक्रवारी नाशिकमध्ये आभार सभा। हुतात्मानंद गांधी मैदानावर सभेचं आयोजन।
बँकॉकच्या दिशेने गेलेला माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज पुण्यात परतला. ऋषीराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे निघाला होता. त्यासाठी त्यानं 68 लाख रुपये खर्च केल्याची देखील माहिती. पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषीराज सावंत यांचा जबाब नोंदवला. पुढील कार्यवाहीसाठी अपहरणाचा गुन्हा दाखल. चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती. माझ्या मुलासोबत कोणताही वाद नाही, पण तो असं अचानक का निघून गेला माहिती नाही. तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता, तानाजी सावंतांची माहिती. गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून फलाटावरून निघून जातात, तर श्रीमंतांची मुलं बँकॉकला पळून जातात. तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला गेल्यावरून राऊतांचा खोचकतोला. तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारनं जीवाचं रान केलं, मात्र 60 दिवस झाले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी मिळत नाही. सुप्रिया सुळे यांची टीका. नाशिकच्या मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटीकडून अजित पवार यांची भेट. बांगलादेशी रोहिंगे संदर्भातील एसआयटी चौकशीबाबत माजी आमदार आसिफ शेख यांची पवारांशी चर्चा. प्रशासनानं दाखले देणं बंद केल्यानं नागरिकांना अडचण, यावर निर्णय घेण्याची मागणी. धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा. पुजाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम न केल्यास पुजाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर विमानतळासमोर गाड्या हटवल्या म्हणून फळ विक्रेत्यांचा गोंधळ. फळ विक्रेत्यांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. 18 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल. सोलापूरमधील शासनाची महाफूड साईट मागील 2 महिन्यांपासून विस्कळीत. नागरिकांची मोठी गैरसोय. मुंबईच्या ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटला मोठी आग. लाखोचं नुकसान. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. परिसरामध्ये सर्वत्र धुराचे लोट.